समजून घ्यायला पाहिजे कोणी. अरे हे लोक गोंधळ करून राहिले, पोलीस लोकांचा गोंधळ आहे सर्व. काका नेमकं झालं काय तुम्हाला? काय झालं? काही नाही, यांनी 10-10, 20-20 मुली बाहेर काढायला पाहिजे. बरं सर्वांना 11 ते 12 वाजतापासून बसून ठेवलेल्या, रात्रभर बसलेल्या मुली बरं यांनी स्वतः 10-10, 20-20 काढायला पाहिजे. तर यांना उमेदवार सुद्धा म्हणजे मुलींना सांभाळणं कठीण जाऊन राहिलं पोलीस लोकांना. म्हणजे मुली तिथं 3 वाजता मुली कंपाऊंडवर कुदून जाण्याने पळून राहिल्या, काही जखमी होऊन राहिल्या. याच्यावर यांची निगराणीच नाही. ओके. आणि वरून पालकांना ते दोष ठरवले. कचरा मोडून पलीकडे लोक गेले का? मुली हो यांचा सांभाळच नाही पोलीस लोकांचा काही. यांचं नियोजन काही नाही, पालकांना दोषी ठरवितो बघ. आणि पालक सर्व बाहेर रोडला, पालकांचा दोष कोणताच नाही. मग कमीत कमी उमेदवाराला सांभाळायचं काम त्यांचं आहे. काही मुलींना दुखापत झाली का त्या गेटवर उड्या बऱ्याचशा मारताना? मुलींना दुखापत झाली आहे, बऱ्याचशा मुली पडल्या आहेत. त्याच्यावर नियोजन कोण करणार? तुमचं काय म्हणणं आहे? हे कशामुळे झालं हे? पोलीस लोकांमुळे झालंय. पण का? कशामुळे? त्यांच्या पोलीस लोकांचं नियोजन कोणत्याच प्रकारचं नाही. 15 ते 20 मुलींचा ग्रुप राहतो, 15 ते 20 मुलींचा ग्रुप त्यांनी उठवायला पाहिजे, आवाज द्यायला पाहिजे, परिपूर्ण डॉक्युमेंट जमा करून डॉक्युमेंट्सनुसार त्यांना मुलींना बाहेर काढायला पाहिजे. तर यांनी काय नाही, 10-10, 20-20 उठता काही मुली ओरडल्या असेल का आम्ही पहिले आलोय बा, त्याच्यामुळे तो गोंधळ झालाय. महत्वाची गोष्ट काय झाली आज, बाकीचं काय असो, त्यांनी काय केलेलं आहे, जे रात्रीपासून पोलीस मुली आल्या, लोकांचं कोणतंच नियोजन नाही. जे रात्रीपासून मुली आल्या ना, त्या मुली साईडला बसवल्या बरं आणि पाठीमागून जे आले त्या लेट मुली त्या गेटच्या समोर बसवल्या. सर्व आणि उठवताना काय केलं, सुरुवातीला जे आलेल्या होत्या त्यांना तसंच बसवलं आणि चालू करताना आत घेताना त्यांनी लेट आलेल्या मुलीपासून सुरुवात केली. लेट आलेल्या मुलीपासून सुरुवात केल्यामुळं पाठीमागल्या मुली रात्री जे आलेल्या होत्या वेटिंगला बसलेल्या अशा नंबरला, त्या मुली गोंधळ करू लागल्या आणि गोंधळ करता करता मग यांनी ती थांबवायला पाहिजे होतं. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट अशी केली की ते लेटच्याच मुली आत पाठवत सुटले आणि ती पाठीमागल्या मुली गोंधळ करत पुढे आल्या. असं एकामेकाच्या मुळे सगळ्याची मानसिकता अशी झाली की आपण सगळीच जाऊया, म्हणून ती बॅरिकेड मोडून आत सगळी गेलेली आहे. आणि गोंधळ करायला कारण फक्त एकच आहे, त्यांनी लेट मुली सुरुवातीला घेतलेल्या. ओके ओके. काका ही भरती नेमकं कसली आहे आणि नेमकं भरती कसली आहे ही? कारागृहाची. कारागृह. कारागृहाची. ओके ओके. त्यांचा रिपोर्टिंग टाइम काय होता? मुलींचा 5 वाजताचा. त्यांनी 11 वाजतापासून मुली आतमध्ये घेतल्या. आतमध्ये घ्यायलाच नको. मग यांचं जर नियोजन आहे नाही तर मुली आतमध्ये घ्यायलाच नको. मग आतमध्ये घेतलेल्या मुलींवर नियोजन करणं यांचं काम आहे का? कोणत्या मुली पहिले आल्या, कोणत्या मुली लेट आल्या, त्या प्रकारे मुलींना काढणे, लेटवाल्या मुलींना नंतर काढणे, ओके. हे यांचं नियोजन नाही. आणि पवार साहेबांचं निवड चुकलेलं आहे. पवार साहेब म्हणजे कोण आहेत ते? ते नियोजक आहे. ओके. पोलिसांची अपुरी व्यवस्था असल्यामुळे सर्व गोंधळ झाला आणि बऱ्याचशा मुली पडल्या, घावेल झाल्या. मी बघितलं तिथे आता हो, मी बघितलं.